17 वर्षाच्या पोराला 70ची पल्सर आहे. हो 70ची पल्सर आहे. टोणग्याला 10वीच्या 16ची अवलाद आहे. 16ची वन साईड भांडपाडी देईन बागलात गुशिडे झाले ना राई बापाची पायदास. 70ची पल्सर आहे. टोणग्याला 10चा त्याला मोबाईल आहे. 2-2.5 रुपये त्याला कुठे आणि त्याला बाप खर्चायला 100 देतोय पेट्रोलला आणि वरून ही 100 देते. ही तर लई खोलीची. ही उलटी म्हणते 100 राहू दे त्याचं ऐकू नको त्याच तो पहिल्यापासून तसाच आहे. तो त्याला मी 9वी पासून पाहते. त्याच्या गौरीचा बदल मी म्हणून राहिले नाही तर दुसरी तुका नाही उला शिकवड आता त्या अवलादीला फुकट पैसा मिळाल्यामुळे त्याला उठ आला. साहजिक नाही पैसा कष्टाचा नाही. आता त्यांनी वाढदिवस साजरे करायला सुरुवात केली. आता घरी करीत नाही पोर. आता वाढदिवसाला बाप नाही ना. त्यांचा बाप मिळाला ना. ती बिन बापाची अवलाद यांची वाढदिवस आता डांबरीला धाब्या पुढं केक ठेवायचा मध्ये त्याच्यावर सामुदायिक लग्न करायची सगळ्यांची. तो लग्न केक एकत्र करायचा आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा. हॅपी बर्थडे खरंय का खोटंय बोला. खरंय का खोटंय. खरंय. मराल देव अंगातली ताकद जपून वापरा. मान्य आहे का बोला. 2 खिशातला पैसा जपून वापरा. पुढे पैसे घालीत बसू नका. हो पूर्वी पुरुष फेटा बांधायची. आता तुम्ही फेटा बांधा. आम्ही घेतो 9 वार. आता पुरीने घाला पॅन्ट शर्ट. आम्ही घेतो गाऊन. घेतो वाट नावळी तो मुलगी कशातही पैसे घालू नका. लक्ष्मी चंचल आहे. आणि पाया पडून सांगतो सगळ्या लोकांना ट्रस्टी सगळ मोरया गोसाईवर श्रद्धा असणाऱ्या सगळ्या कीर्तनातल्या भक्तांना नुसती कीर्तन ऐकू नका. आमचा सांगायचा धंदा झालाय. तुमचा ऐकायचा धंदा झालाय. पाया पडतो मी तुमच्या मुलासारखा आहे. पाया पडतो आजपासून मोरया गोसावी 200 आपलं 458व्या समाधी सोहळ्याला सगळ्या पुरुष मंडळीने एक संकल्प करा. पटलं तर हा म्हणा. मुलींच्या आणि मुलांच्या लग्नांमध्ये सत्काराचे खर्च बंद करून गरीबाच्या 2 मुलींच्या 10वीची फी बांधा. आणि बांधायचेच असेल फेटे तुम्हाला तर अख्ख्या वराडाला बांधा. 2-4 जणांनाच बोकांडी घेऊ नका. अख्खं वराड बोकांडी घ्या. महिला मंडळ तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला तर श्रीमंताच्या बायकाला कधी जेवायला बोलू नका. नका नका. ती रोगे बोलून काय ती लई दरिद्री येते. मी भात खात नाही. तू येऊ नको. खाऊ नको. काल झकमाला त्याच्यापेक्षा भांडे घासणारीला पोटभर घाला. तिला फडक्यामध्ये बांधून द्या. तिची मुलं खाताना तिच्या गालावरच्या हसू तुम्हाला गणपती बाप्पा भेटेल. भांडे घासणाऱ्या बायला जीव घाला भरपूर. बांधून द्या फडक्यात. ती घरी जाईल. तो पदार्थ तव्यावर गरम करेल आणि तिची गोजीरवाली मुलं खाताना त्यांच्या गालावरचा हसू तुम्हाला साक्षात गणपती भेटेल. तुमच्या मुलीला 5 ड्रेस आहे. मुलगी मला आहे. मुलगी तुम्हाला आहे. मुलीला आपल्या 5 ड्रेस आहे. आपले भांडे घासणारीची मुलगी 12वीला पहिली आली. तिला इंटरव्ह्यूला जायचंय. ड्रेस नाही. आपल्या मुलीचा 1 ड्रेस काढा. तिला देऊन टाका. तिच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटेल. गरीबाच्या बायकांना आजार नाही. श्रीमंताची लिफ्टनं वर जाते. लिफ्टनं खाली तरी मणक्यात घ्या. डोळ्याला धऱ्या. अगं बाई तू सगळी तरी जर त्यालाही मोकळे तरी ना तोही कुठून धरा. त्यालाही दुसरी करता येईल आणि तूही उलथा काय
हे रस्त्याच्या कडेला भिकारी घोरात तर कुत्र्याची कळवण झाली तर उठा बांगल्यात नुसती मांजरानं उडी मारली उठला उघडा बम भोपळा संडासात गाठी लागली बाथरूम मध्ये गाठी लागली त्याची सावली पाहून मला समजत पडलं ती निवडून खाली निघालं काय माणसं भरमिष्ट झाली मोबाईलवर बोलता बोलता लग्न आली चैन तर खोबावं नाही बुटात पाणी गेलं बुटात अंगातली ताकद जपून वापरा विनोद हा 2 खिशातला पैसा जपून वापरा कारण लक्ष्मी स्थिर आहे का चंचल आहे आता मोऱ्या कसाई समोर ठरलं आपलं अजिबात लग्नामध्ये सत्कार करायचं नाही आणि जर कोणी म्हणला का केला नाही तुला फेटा घरून आण तुझा कान हिंड लग्न साधी केली तरी मुलं होतात हा विनोद नाहीये तो पैसा गरीबाच्या 2 मुलांना कोल्हापूरला जाऊन तब्येत कमवली त्याच्या कुस्तीला वापरा काय हरकत नाही सत्काराच्या पैशावर एक गरीबाचा मुलगा PSI एक गरीबाचा मुलगा मिलिटरीत गेला छाती त्याची बरोबर भरली उंची त्याची बरोबर भरली त्याला फक्त पॉकेटमध्ये नाही 1000 रुपये देऊन टाका लागणार ते सत्कार बंद करा तो मुलगा मरेल तरी तुमचे उपकार विसरणार नाही आज गरीबाला मदत नाही नालायकाला काय मदत करता श्रीमंतांना रोग झाला काय मदत करता गरीबाला मदत करा भांडे घासण्याचे पैसे कधी बोलू नका टप्प्याटप्प्यानं द्या पण द्या जर बुडावले ना पुढच्या जन्मी तू भांडे घासणार पैसा कुठेही घालू नका कशाला घालतो पैसा सगळ्या लोकांचा मोबाईल आहे का नाही आहे की नाही आता लग्नपत्रिका छापायची काय गरज उभ्या महाराष्ट्राला एका मिनिटात कळलं ना तुझ्या घरी का तमाशा आहे कशाला 300 नावं छापून बोंबलं घेणं तर नाव ही गरज आहे का नाही बोला तो पैसा देव धर्माला वापरा तो पैसा अन्नदानाला वापरा तो पैसा गरीबासाठी वापरा हो कशाला लग्नपत्रिका पाहिजे कशालाही पैसे घालायचे हलकट क्वालिटीचे पूर्वी चांगले लोक बसून जेवत होते हे श्रीमंतांना किडा आला नाही करला उभ्यानं जेवण सुरू केलं हलकट क्वालिटीचं तुझाही पैसा वालायचा तोंडाला खायचं बंद करून नवी जागा शोध ते वरडणारा एक टाकी हातात घेत भात एकाला भातच सापडला तो टाकीच घेऊन गेला काही नवीन आणायचे चांगले गोल गुलाबजाम होते गेले लांब पुढे गुलाबजाम काय काय बापाचं घेतलं का होते चांगले गोल कुठला म्हातारीच्या नागपुढे चांगले बुंदी गुलाबजाम सेपरेट होते मारली सब केले येतात राजाला राजा एवढा राणी राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली कशालाही पैसे घालून तुम्हाला आता लग्नात एक फाजील पद्धत आली आपल्याकडे फाजील पैशाचा नाश मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार गेट केलाय आता गेट त्याला रात्रीचे लग्न तो लाइटिंग बिटिंग तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खाता पाहिजे ना तर 35 ला आता 100 ला झालाय ना तर 35 ला होता पाहिला आणि ते नवरदेव मागत वाटणार खांब्यासाठी लटकेल 60 आणि त्या नवरी मागत वाटणार मेकअप केलेल्या पुरी या पडतात लग्न नवरीच्या ब्युटी पार्लरला खरवली जाते आणि ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागते पूर्ण पहिलं फेसिंग करावं लागतं नंतर मिक्सिंग करावं लागतं नंतर सिरे मिक्स करावं लागतं नंतर हेअर सेटिंग करावं लागतं असं फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर वरते
मिक्सिंग म्हणजे याला योग्य शेप देणे आणि सिरेमिक्स म्हणजे इतक्या फटी चमकी भरणे आणि एअर सेटिंग मध्ये 3 पायऱ्या. एअर सेटिंगचा असं असतं पूर्ण केस मोकळे करणे, त्याला कलर देणे आणि मग त्याला शेप देता नाही. हा मधला जो भाग आहे इथं, हा इथं फुगा करायचा, एक बाजू इकडे दाबून द्यायची आणि एक बाजू इकडे दाबून द्यायची, याला म्हणायचं पॉप. आणि दुसरा भाग असा आहे, ही बाजू अशी पलगडून घ्यायची आणि एक पट बोटानं बोलताना वटवाली पाहिजे, याला म्हणायचं देवळी. तिसरा भाग असा आहे, एकच बाजू बांधायची, ही मोकळी ठेवायची. चला हवा येऊ द्या. चला विनाश गेलं, नवरदेव घोड्यावरून पडलो. आणि मग त्याच्या पुढे तो बेंडवाला इको द्या. बाहेर फुल बरसा लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेम पेटवायचं. बाहेर फुल बरसा तो माही बुक चालवता का समजले का? त्याच्या पुढे फुलं टाकेल, अरे बाटलीची पुस्तक टाका एवढे दे. तो 90 मार्किंग केला. अरे बाबा ज्ञान नाही आणि ते ज्ञान संतांशिवाय नाही. आणि संत जर तुम्हाला कळले तर देव मिळवायचा उपाय हरी प्राप्तीची उपाय, 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 हरी प्राप्तीची
वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आयुष्यातली वेळ जपून वापरा, पाणी जपून वापरा आणि पाया पडून सांगतो संतांना शरण जा तर देव भेटेल. कारण पुरावा असा आहे, ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथाकडे गेल्याशिवाय ज्ञान आलं नाही, एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामीकडे गेल्याशिवाय ज्ञान आलं नाही, नामदेवरायाला विसोबा खेत्राकडे गेल्याशिवाय ज्ञान आलं नाही. आता पुढे जाऊन सांगा, बाबाजी चैतन्य भेटल्याशिवाय तुकोबारायाला ज्ञान आलं नाही. पुढे जाऊन सांगा, कृष्णाला सुद्धा संदीपानी भेटला आणि रामाला सुद्धा वशिष्ठ भेटले. रामदेव झाला पण कृपा वशिष्ठाची, कृष्ण देव झाला पण कृपा संदीपानीची, तुकाराम महाराज जगद्गुरु झाले कृपा बाबाजी चैतन्याची. तुम्ही सुद्धा देव व्हाल, संतांची कृपा होते. देव चुळीत बसून, देवांना आंघोळी घालीत बसून काही गोष्टी आता कंट्रोल करा. आपण संसारी माणसं आहे, महिला मंडळ आपल्याला भांडे घासले पाहिजे, मुलाचं टिफिन करून घेत पाहिजे. जाऊ तिकडे जाऊ. या गोष्टी केल्या पाहिजे. मग आपल्याला काय करावं लागेल? संतांचे पाय धरावे लागतील. पण संतांचे पाय धरल्यानं ज्ञान येईल. ते ज्ञान आले आपण देव आहोत. आणि उगाच परमार्थले अवघडे असं काही नाही. कामात काम. कोणी भाकरी करताना रामकृष्ण आहे म्हणा, रामकृष्ण आहे. आपण भाकरी करताना रामकृष्ण आहे म्हणून जेव्हा भाकर जळण रामकृष्ण. एक प्रश्न असा आहे, आता शहरातले लोक घरी स्वयंपाक समजवून नाही, दोघे जर नोकरीला असेल ना, ते तिकडे स्कूटीवर जातात 6 चपात्या घेऊन येतात. आहाराला किंमत द्या. महिला मंडळ पाया पडतो तुमच्या, हे तुमच्या मुलासारखं आहे. घरातला जेवणाचा आहार याच्यावर बुद्धी अवलंबून आहे. तुम्ही जर अशा हायवेला जेवायला लागले, बाहेर जेवून जर बाहेरून चपात्या आणावं लागली, तुमची होणारी संतती कधीही चांगली होणार नाही. हो, आई जिजाऊंचा आशीर्वाद होता, भवानी मातेची कृपा होती, तर 16 वर्षी मुलाने स्वराज्याची स्थापना केली. आपलं 16 वर्षी गोवा खाता येईल, गरीबी बापाची आवडा. आणि पोरांनो, प्रेम प्रेम ह्या गोष्टी सोडून द्या. आता प्रेम करीत नाही कोणतीच प्रियशी. कोणत्याही प्रियकराला सांगा बसलेले माया पुढं, तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रियशीनं दिलं का? ते येणारच नाही. हुशार मॉडेल नाही. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खात एकटं, तर हे एक कांडी चुकी नाही. याला म्हणलं तुला इंटरेस्ट नाही. अरे प्रेम बिम ह्या जगात दोघांनीच करावं, एक आई बाप आणि 2 संत. हे तिसरं प्रेम बिम बायको बिको या गोष्टी वजा करा. माणसाची बायको सुद्धा 3 वर्षात 3 वाक्य बोलते. 3 वर्षात. पहिल्या वर्षी फार नाजूक बोलते. पहिल्या वर्षी ऐका कशी बोलते बायको. ऐकलं ना, संपलं पहिलं वर्ष. 3रं वर्ष ऐकू येत नाही का? 3रं वर्ष कान फुटले का? 4व्या वर्षी झाला दिंडी तरी आला आमच्या बोकात. माणसाची प्रेयशी सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्नाच्या अगोदर त्या पोऱ्याला म्हणत असते, तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ देवनाथाचा भाऊ. प्राणनाथ. लग्न झाल्या म्हणते तू नाथ आहे. शेवटी म्हणते तू अनाथ आहे. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 7 वर्षाच्या पुढं मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. हे
प्रेम बिम ह्या गोष्टी सोडून द्या. ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केले ना, लफडे कपडे दरवाजे लावून पाडे कसे काय. भांड्याचा आवाज एवढे म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतात. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज. ते सांगितलं कुणाशी? ते सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉल होती. एक मिनिट मी तिच्याशिवाय मी सहन करू शकत. आपल्याला तेवढी नाजूक भाषा बनणार नाही. जेवढी जेवण होती तेवढी सांगत होतो. कारण जनावरांची भाषा जनावरला कळत. किसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर वो मेरी नहीं तो किसी की भी हो नहीं सकती. मित्रांना सांगितलं मी काही सोमवारी लग्नाला येऊ शकत नाही. पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हा मंगळवारी गेला आशीर्वाद द्यायला. फोटो बिटो घेऊन गेला सप्रेम भेट. त्याचं सोमवारी लग्न होतं. त्या सकाळी हा गेला. त्याला मला वाईवर विकमणार वस आला. वाईवर विकमणार बस. त्याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. त्याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. त्याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणजे काय, काल लग्नच झालं नाही. त्याचं बक्षीसच पडलं खाली. त्याने सांगितलं काय झालं. काय नाही म्हणलं. 3 तास हॉटेलिंग केलं, गप्पा झाल्या. तिने मला सांगितलं मी तुमचीच आहे, तुमची नाही तर मी कुणाची नाही. तुम्हारे बिना मैं पीछे ही नहीं सकती. इश्क ही मेरी जिंदगी है, लड़की है गरीब की. फूल है गुलाब का. असं बरंच काय आहे त्यांचं ते बाळ. मी लई बारीक सांगितलं. तुम्ही माझ्यावर शंका घ्या. माणसानं सावध राहा. आणि मग तिने माझ्याशी गप्पा मारत मारत मला कोर्टाच्या पायरीपर्यंत गेला. आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिने मला सांगितलं तर मी तुमची आहेच. ते फक्त मला तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. मी प्रेम कशावर केलं. कशावर. यानं सांगितलं 25,000 रुपये. आता पोरगा अख्खा मनमार आहे. 25,000 म्हणलं. मग त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं अरे बाबा तिला सांगायचं माझ्या नावे 25,000 आहे, पण माझ्या सुट्ट्याच्या नावे 5 लाख आहे. आणि त्याला काही पोरग नाही, वारस नाहीची. तो मला हेच सांगितलं नाही तिला. ती माझ्या सुट्ट्या सगळंच गेली. बसून तुही वाट पाहत. जर देव मिळवायचं असेल तर संतांना शरण द्या. आणि त्याने काय होईल ते साधती साधने
जर सुखी या जगातल्या प्रत्येक जीवाला जर सुखी व्हायचं असेल तर त्याला ज्ञान कमावं लागेल की ते ज्ञान देवाशिवाय तुम्ही मिळू शकत नाही. आता काही गोष्टी देवाने आता काही गोष्टी सरकारने करायच्या नाही. आता काही गोष्टी सरकारने करायच्या नाही. काही गोष्टी कर्तृत्वाने नागरिकांनी करायच्या. काही गोष्टीला नियम सरकारने नाही करायचे, आपण नियम पाळायचे. आपण काय म्हणतो बा मुलं बिघडली याला शिक्षण संस्था जबाबदार आहे, चुकीच आहे. याला शिक्षक जबाबदार आहे, चुकीच आहे. याला पालक वर्ग जबाबदार आहे, हे बरोबर आहे. आपण म्हणतो पहिल्यासारखी मुलं अभ्यास करत नाही. मुलं अभ्यास करतील पण घरात अभ्यासाचं वातावरण पुढे आमच्या घरामध्ये महिला मंडळ नवरा आणि बायको दोघच राहतात, तर दोघांचा सुद्धा संवाद नाही. खाटावर नवरा बायको दोघच राहतात, पण दोन कोपऱ्यात दोघांच्या दोन गेम चालू आहेत. बायको आहे टिकटॉक मध्ये आणि नवरा आहे पबजी मध्ये. एकमेकाशी बोलायला माणसं तयार नाहीत. परिणाम एकच नवरा बायको कोणतंच कारण नसताना सुद्धा संवाद होत नसल्यामुळं घटस्फोटावर आले. मान्य आहे का बाबा? आज 80% महिलांनी लहान पोरांना सरळ मोबाईल खेळायला देऊ टाकला. त्यांना जर म्हणलं मोबाईल मुलांना देऊ नका, एकुलता एक आहे आणि कुणासाठी कमवायचं आहे. तुमच्या मुलांना तुम्ही मोबाईल देऊ नये ह्या मताचा मी नाही, पण तुमचा मुलगा तुम्हाला पाणी पाजेपर्यंत जगावा ही आमची इच्छा आहे. 90% तरुण पोरं इंदुरीकरला शिला देतात. मग इंदुरीकर दारू द्यायला लय बोलतो, दारू द्यायला लय बोलतो. आम्ही त्याच्या बापाशी देतो का? माझ्या बापानं तुम्हाला पाजायला तुमचा बाप मिळालाय का? आणि तुम्ही माझ्या बापाची देत नाही, तुमच्या बापाची द्या. पण तुम्ही तुमच्या बापाच्या अगोदर जाता हे वाईट आहे म्हणून बोलायची पाहिजे. जर विचारच करत नाही तुम्ही तर काय करणार? काय करणार? आपण म्हणतो मोबाईलवर काही नाही, मुलांवर कंट्रोल पाहिजे. आपण म्हणतो मुली बिघडल्या असं नाही ना. मुलीची आई लक्ष देत नाही. आणि मुलींच्या बाबतीमध्ये एक वाक्य सांगतो बोललो, मुलगी मला आहे. तुम्हाला थोडं वाईट वाटेल, मला मूर्ख म्हणा, हलकट म्हणा, बेशरम म्हणा, काय तुम्हाला शिवाय द्यायच्या द्या, पण मी बोलतो ते खरंच आहे. 70 वर्षामध्ये मुली चांगल्या मुलांवर प्रेम सुद्धा करीन. एकदम भंगरी पोरावर प्रेम. त्याच्या बागला गोची वन साईड अंडरपॅन्टला ही त्याला तोच माशीच्या हलकट क्वालिटीच्या. मुलींना तुम्ही प्रेम करू नये ह्या मताचा मेल आहे. हलकट विचार आहे. मग तुम्ही कुणाबरोबर जाऊ नये, कुणावर प्रेम करू नये, कुणाचा हात धरून जाऊ नये ह्या मताचा मेल आहे. कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत. कारण तुम्हाला जी झक मारायची ती तुम्ही. कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज. आपलं काही बरी होतो माणूस. आता म्हणजे एक वाक्य सांगतो मुलींसाठी सांगू, थोडं वाईट वाटेल. पूर्ण मुलगी मला आहे. बऱ्याच मुलींचं म्हणणं आहे आम्ही कशी भांग पाडू, कशी कपडे घालू, कुणाबरोबर जाऊ, त्याच्या काय बापाचं जातं. पूर्ण माझ्या बापाचं काही जात नाही, पण मी एका मुलीचा बाप आहे. हे खरं सांगू तुम्हाला. पूर्ण मुलीचा बाप होणं हे कादंबरी करून सिद्ध होणार नाही, त्याला बापाचं हृदय लागलं. यावर तुमचं काय ना ते फक्त कुणाला कळेल ज्याचं हृदय बापाचं आहे त्यालाच काय. जा पडून आजचा कीर्तन संपलं. मेसेज बिस्टेज टाका, चंद्र आहे साक्षीला. चंद्र आहे जा पडून तुम्ही आज जा. खरं आहेच. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यायला जा. मला शिला द्यायला लागेल लिखो दे थोडा आणि जरा बारीक आहे जातो रे पुढे. तुम्हाला वाईट वाटेल पुढे, पण आयुष्यामध्ये हा बिचारा एवढा वर्ग बसला ना माझ्यासमोर,
मी यांच्या मुलासारखा आहे. यातले 60% माणसं परिस्थितीने गरीब आहेत, माझ्यासोबत बसलेली. फक्त मुलीनं मला एक तुमच्या बापाची चूक सांगा की त्याने आयुष्यामध्ये असं काय पाप केलं का तुम्ही त्याला समाजातून कायमचं उठवलं, एवढं उत्तर द्या ना. चूक सांगा मला तुमच्या बापाची चूक. बनियन मला तर त्यानं पलटी करून घातलं, ही त्याची चूक आहे. बायकोच्या घरातले दागिने बुडून त्यानं मुलं बाळ मोठी केली, ही त्याची चूक आहे. अरे पगारावर कर्ज काढून त्यानं फ्लॅट घेतला तर त्याला रस्त्याला रिक्षाला यायला पैसे नव्हते, तो पायी पायी आला, ही चूक आहे का त्याची? चूक आहे त्याची. त्यानं असं काय पाप केलं या घरातल्या माणसाने बसलेलं? पूर्ण तुमचा जन्म नव्हता झाला रे. अरे जन्म नव्हता झाला तुमचा. तुमचा बाप कंपनीत कामाला होता तर वडापाव खायचा, ओव्हर टाईम काम करायचं आणि संसार उभा केला. पूर्ण तुमचा जन्म झाला ना तर 15 मिनिटं तुमचा बाप एकटा हसत होता. का हसला माहितीये तुम्हाला? तो त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं तुला जर मुलगी झाली ना तू सगळ्यात तशी पण असेल. त्याला मुलगी झाल्याचा आनंद नाही झाला. पूर्ण माझ्या आईने मला आशीर्वाद दिला याचा आनंद. पूर्ण तो मस्तपैकी साखर उसणी आणून त्यानं कॉलनीतल्या सगळ्या लोकांना चहा पाजला. पूर्ण तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, अशा इतक्याच होत्या. पूर्ण तुमची आई तुम्हाला इतक्याच होत्या. आणि पूर्ण तुमची आई तुम्हाला आंघोळ घालत होती. कशी घालत होती माहितीये तुम्हाला? आमची जुनी नऊवार साडीतली आई सांगेल कशी घालायची आंघोळ. आईनं पाय पसरायचे, त्या पायावर पूर्ण पालथ्या झोपायचं. पूर्ण त्याचं तोंड खाली करायचं, पाठ वर करायची आणि बादलीतून पाणी तांब्यानं घ्यायचं आणि एका हाताने चोळायचं आणि एका हाताने आंघोळ घालायची. पूर्ण हा पहाडासारखा बाप बादलीतलं पाणी तांब्यात घ्यायचं, तुमच्या अंगावर ओतायचा पूर्ण. आणि तुमची आई तुम्हाला दोन्ही चोळी हाताने आंघोळ घालायची आणि फडक्यात गुंडळून तुम्हाला झोळीत टाकलं ना पूर्ण. तुमचा बाप पाळण्याची दोरी उडीत होता आणि तुमची आई भाकरी करीत. आई भाकरी करताना तुमचा बाप दोरी ओढायचा आणि जेवायचा. पूर्ण तुम्ही बोलायला लागला ना तो बोबडा बोलायचा. तुम्ही चालायला लागला ना पूर्ण तर तो वाकून चालायचा. आणि पोरीला तुम्ही लई घरात रडायला लागला ना, लई रडायला लागला ना तुम्ही तर हा पाण्यासारखा बाप गुडघे खाली टेकवायचा, गुडघे घरात, आणि तुम्ही हात खाली टेकवायचा आणि पूर्ण तुमचा बाप घरात घोडा घोडा व्हायचा. हो घरात घोडा घोडा हात टेकवायचा आणि मस्तपैकी तुम्हाला पाठीवर टाकायचा आणि घरात घोडा घोडा म्हणून फिरायचा. तर पूर्ण त्याच्या पायजमा मिळाला ना त्याला लाज वाटत नव्हती, तर तुमचे पाय त्याच्या पोटाला लागले ना तो खळखळ हसायचा. 10वीचं टाइम टेबल लागलं. 3 मार्चला परीक्षा आहे यावर्षी. 1 मार्चला पूर्ण त्यानं काय केलं ते टाइम टेबल कागदावर लिहून घेतलं. तुमचा पेपर ज्या दिवशी असेल ना 8:30लाच तयार मोटरसायकलवर पोरीला घेऊन जायचं. पेपर सुटेपर्यंत शाळेच्या ग्राउंड मध्ये बसायचं आणि पेपर सुटल्यापर्यंत जेवण करायचं. पूर्ण तुमचं पाहुणे आले तुम्हाला पाहिला, त्यांची पैशाची मागणी जास्त होती. रात्रभर उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला. पूर्ण रडला. का रडला माहिती? त्याला मुलगी गेल्याचं दुःख नाही. माझ्या मुलीला मी सुखानं ठेवू शकलो नाही याचा रडवा. पूर्ण तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर करा, ज्याच्याबरोबर छट मारायची त्याच्याबरोबर मारा. तुमच्या बापाला आज घरी गेल्यावर स्पष्ट सांगून टाका का माझं ह्या मुलावर प्रेम आहे, मी त्याच्याशी लग्न करणार आहे. पूर्ण 5 लाख रुपये घालवेल तो, पण पाया पडतो तुमच्या. पूर्ण तुम्ही त्याला म्हातारपणाला मान देऊ नका. कसं पळून जाणार? उद्या लग्न ना त्या दिवशी पोरगी पळून जाते म्हणजे का? आणि मुलीचे सगळे चाळे तिच्या आईला माहीत असतात. तुम्हाला पटणार नाही पण राजकारणी लोक सुद्धा नीट ऐका. नगरसेवक वगैरे, नगरसेवक लोक, शिक्षक लोक, त्यांच्या बायका, तरुण पोरं नीट ऐका. मुलींची पोलीस स्टेशनला या 2 वर्षात अशी तक्रार आहे, अशी मुलींची, का माझ्या बापापासून आणि भावापासून माझ्या प्रियकराला धोका आहे. जरा निवांत 1 मिनिट सगळ्या माणसांनी डोकं खाजवा.
आणि मला एक मिनिटाला महिला मंडळी निर्णय द्या, जगातला कोणता बाप असा आहे की तो मुलीचा आरोपी होऊ शकतो एवढं सांगा. तो गरीब असेल, गरीब असेल, तो मुलीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकत नसेल, तो मुलीची सगळी हौस पूर्ण करू शकत नसेल, पण मुलीचा आरोपी नक्कीच नसेल. आणि बाप जर मुलीचा आरोपी होत असेल तर या जगामध्ये नाते किती दिवस टिकतील. आज हे तरुण पोर आहे, बहीण मला आहे, बहीण तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला, मी तुमच्यातला आहे. पोरांनो, आपण 9वीला होतो, आपली बहीण 10वीला होतो. आपण तिच्याबरोबर शाळेत गेलो नाही, तिचा डबा घेऊन गेलो नाही, दुपारी शाळा सुटल्यावर तिच्याबरोबर शाळेत डबा खाला नाही. अरे शाळा सुटली ना आपला वर्ग उशिरा लवकर सुटला तर आपण तिच्यासाठी थांबून राहिलो. आपल्याला रविवारी तास नव्हता, तिला तास होता, तर आपण रविवारी तिच्यासाठी शाळेत गेलो. सांगा, जर बहीणच भावाला आरोपी ठरवत असेल तर जगातला कोणता बाप बहिणीवर विश्वास ठेवतो. मुलगा सांगा, माझा एक 10वीचा पोरगा मला सांगा, 10वीचा, तुम्हाला वर्गात किंमत नाही, तुम्हाला मित्रात किंमत नाही, तुम्हाला काहीतरी जगण्याला वजन नाहीये, पण तुमची बहीण जर तुम्हाला आरोपी ठरवत असेल तर जगातला कोणता भाऊ बहिणीची सेवा करेल. सांगा पोरीनं मला, तुमच्या प्रियकराच्या बाबतीत तुम्ही आग लावा, तिकडं काही करा, तर तुमच्या भावानं अशी काय चूक केली होतो तुमचा आरोपी झाला. ती वाक्य सांगू पोरी, तुम्हाला आई मारेल ना म्हणून तो खोट्या बोलायचा. काय तुम्ही अगर दूध साठवलं ना तर त्याला माहिती आई आपली कडक आहे, ही बहिणीला हाणेल, तो म्हणायचं आई मांजरीनं साठव. तुम्हाला वाचवत नव्हता भाऊ, वाचवत नव्हता. उद्या तुम्हाला शिक्षक मारेल ना म्हणून तो काय करायचा माहिती का, लवकर उठून त्याचा गृहपाठ तसाच ठेवायचा आणि तुम्हाला आकुलट्या काढून द्यायचा. येत होता मग तुम्हाला लाज नाही वाटली का भाऊ बहिणीला आरोपी ठेवायला. पूर्ण तुम्ही हे नक्की शिकल्या कोण मला शिव्या बया कोणाला नाही तुम्ही याला, तू मला श्री दे, एकच तासात मिळली, तू फक्त ती जुळवलं पाहिजे. तू प्रयत्न कर, घेऊन तर पाय. हे इंग्लिशचं कीर्तन आहे भाऊ. काल खरंय, आज खरंय, तरी खोटं नाही. गाडी पाहतो पण 7 वाजून खोलवायचे का नाही लोक. मला उभं राहिलं भांडरायचं आणि मी काही एक कीर्तन करीत नाही. 3 4 3 4 रोज. काल 4 काढले, आता 2 येईल, आता दुसरे, आता अजून 1 करायचे. आणखी हाती 3 करतो रोज. आम्ही असे जाणार एखादी शिवू द्यायला. रामकृष्ण. तुम्हाला 2 मिनिटं उभं राहावं लागेल, भाव पूर्ण स्वतःची. जाऊ द्या महाराज, मी कवाही जाऊ द्या, पण तुम्हाला आपली आठवणच येणार. विभिन्न श्रद्धेचे, विभिन्न भाषेचे, विभिन्न वृत्तीचे लोक. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.